स्टार खिलाड़ी तो दूसरे और है रायगढ़ के सबसे बेहतरीन स्टार ऋषि नायक। पहली गेंद और इस गेंद को खेला है, गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। पहली गेंद सीमा रेखा के बाहर। पहली गेंद और पहली गेंद पे चौका लगाया है बल्लेबाज ऋषि। शॉर्ट गेंद थी, इस गेंद को फिर एक बार कट कर दिया, लेकिन इस बार गेंद पॉइंट और गली के बीच में से टर्नमैन सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। एक पुरगी दो गेंदों के बाद कुल स्कोर बन चुका है 8 रन, यानी 2 चौके लगा चुके हैं बल्लेबाज ऋषि नायक। रायगढ़ टेनिस का सबसे बड़ा नाम ऋषि नायक। ऋषि इस बार और पिच गेंद थी, इस गेंद को कनेक्ट नहीं कर पाए और गेंद को गैदर किया खिलाड़ी। जब तक खिलाड़ी इस गेंद को उठाए रन की संभावना को समाप्त किया, वही रुका हुआ स्कोर है। 3 गेंदों के बाद 8 रन, 2 चौकों की मदद से इस वक्त 3 गेंदों का सामना किया ऋषि नायक ने और 8 रन बनाए। इस बार फुल टॉस गेंद दी, फिर एक बार गैप ढूंढने में सफल हुए थे, लेकिन बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा 1 रन चुराने से नहीं रोक पाएंगे ऋषि नायक को और इसी 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 9 रन ऋषि नायक का। की बात की जाए तो 2 नाम है ऐसे जो काफी दिग्गज है। एक ऋषि नायक है जो रायगढ़ में सबसे अव्वल दर्जे के बल्लेबाज है, तो वह ऋषि नायक वहाल के, और दूसरे है ऋषि वैद्य जो मुंबई के सबसे बेहतरीन खिलाड़ी है। लेकिन इस वक्त बार खतरनाक साबित हो सकता है और इसी के साथ बल्लेबाज प्रदीप मुंबईकर के पारी कान वाड्यावर या बाई वाड्यावर या म्हटल्यानंतर आठवण येते आमचे कलाकार नीलू फुले साहेबांची, ज्यांच्या नजरेने प्रेक्षक घायल व्हायचे। अगर इस ओवर में बल्लेबाज जितने चौके लगाते हैं उनके लिए यहां पर इनाम आया है साइना सालुंके साहब की ओर से 500 रुपए का इनाम है। लेकिन इस वक्त बल्लेबाज संदेश सालुंके, सुदेश सालुंके अपील हुई थी यहां पर, लेकिन खतरनाक हो सकता था, रनआउट का चांस था, लेकिन यहां पर पहुंच चुके अपने क्रीज में और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर बन चुका है 9 रन। इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं हमारे रायगढ़ समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष संदीप पाड़े सर, हमारे सचिव जिनका महाराष्ट्र में पूरी तरह से नाम फैल चुका है वो हमारे मचिंद्र सर, और एसोसिएशन के सबसे शान हमारे बंधु दिनेश पाटिल, विराज मड़वी, नरेश गांगरे, दिगंबर पाटिल इस उलवा गांव की कमेंट्री की शान। लेकिन इस वक्त गेंदबाजी की बागडोर संभाले है गेंदबाज प्रीतम घरात, गेंदबाज प्रीतम घरात और सामने है बल्लेबाज ऋषि नायक। दिनेश सर, एक वक्त था 3 साल पहले ऋषि नायक का नाम हर दर्शक के जबान पे था, वो ऋषि नायक, लेकिन उस फॉर्म में आना होगा अगर वोडाफोन वाहन को फिर एक बार रायगढ़ टेनिस क्रिकेट में वापसी लानी होगी, वो नाम कमाना होगा, वो ऊंचाई पे जाना होगा, तो ऋषि नायक का फॉर्म में आना बहुत ही जरूरी है।
अगर चौकों के हैट्रिक लगाता है तो 1000 रुपए का इनाम यहां पर आया है साइना सालों के साथ की ओर से। हेलो 20 मिनट का टाइम यहां पर दिया है दोस्तों। अब हिंदी छोड़ के एक ओर के लिए मराठी की तरफ बढ़ते हैं। या ठिकाणी आपण बघतोय वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक घेऊन येतोय प्रीतम घरात। पहिला चेंडू यावेळेला मात्र चेंडू भिरकावतोय, चेंडू जातोय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि ऋषी नाईक मैदानाच्या बाहेर। हा शेजारी याची बायको रूप सुंदरी तरी मरतोय माझ्यावरी। वा मला काय म्हणायचं आहे या सालीचा बाजूवालीचा, या सालीचा बाईलाई थाऱ्यावरी रोज फिरते सतरा घरी। रवा हे माझी बायको गेल्यावरी बाजूवाली येते घरी। अरे माहेरी माझी बायको गेल्यावरी बाजूवाली येते। पहिल्या चेंडूच्या दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं विकेट पडतोय, ऋषी नाईक मैदानाच्या बाहेर होतोय। दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर ऋषी नाईक। या दरम्यान एक मिनिट यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता। मी नेहमी म्हणतो क्रिकेट हा निर्जीव खेळ आहे बंधू, पण या निर्जीव खेळामध्ये जीव ओतण्याचं खऱ्या अर्थानं जर काम कोण करत असेल तर तो माझा लाडका मायबाप प्रेक्षकगण। आणि त्या प्रेक्षकगणाने या ठिकाणी सेगोटी पेटवलेल्या आहे। मी त्यांना विनंती करेन की आपलं सहकार्य अतिशय मोलाचं आहे, आपण ही सेगोटी विझवावी, कारण जो धूर आतमध्ये येतोय यापासून खेळाडूंना त्रास होतोय। तर आपणास विनंती असेल की आपण ती सेगोटी विझवायची आहे। या दरम्यान हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करतोय एका धावेनं। संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा धाव फलकावर लागल्या। दुसरं षटक प्रगती पथावर असताना एक अतिशय जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी आपण बघतोय। उलव्या या गावामध्ये आणि या मैदानावर हा रंगलेला खेळ। आकाश घरत या फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक शांताराम घरत साहेबांच्याकडून। या दरम्यान हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळतोय, चेंडू जातोय लॉंग ऑफ मिड विकेटच्या मध्ये। जोपर्यंत चेंडू उचलतोय तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करतोय एका धावेनं। संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा धाव फलकावर लागले। तर आकाश फलंदाज हा नॉन स्ट्राईकला, तर स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो सुदेश सालोंके। सुदेश सालोंके हा फलंदाज स्ट्राईकला येतोय। यावेळेला मात्र परत एकदा गोलंदाजा मार्कावर और ते चेंडू भिरकावलाय, लॉंग षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून। चमत्कार घडणार नाही, नमस्कार होणार नाही। चमत्कार कधी कधीच घडतो, कारण मी नेहमी म्हणत असतो क्रिकेट बुद्धीच्या आणि जिद्दीच्या जोरावर जिंकायचा असतो। कारण नशिबाची साथ तुम्हाला 25% आहे, तर 75% तुम्हाला खेळ करावा लागेल, तरच तुम्ही मैदानात जिंकू शकता। आणि या दरम्यान बॅक टू बॅक दुसरा षटकार लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून खणखणीत पटकावतोय फलंदाज सुदेश सालोंके। आणि या 6 धावांची संघाची धावसंख्या पोहोचली ती 23। या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाली ती 23। फलंदाजीचं विश्लेषण सुदेश सालोंके हा आपल्या वैयक्तिक 13 या धावसंख्येवर खेळतोय, ज्यामध्ये खणखणीत 2 षटकार। तर आकाश घरत हा एका धावेवर खेळतोय। उर्वरित 12 चेंडूमध्ये फलंदाज किती धावा कुठून करतात याचं धावतं समालोचनासाठी आपण चालतोय रायगड समालोचक असो यांचा सर्वात शांत लोण्याचा गोळा दिनेश पाटील यांच्याकडे। धन्यवाद महेश दादा, नक्कीच एक सुरेख सामना आपण इथे निहाळतोय। तमंजाचा ओढाफोन वहाल बनाम आयुष काय ते नाव आयुष आहेत ना, आयुष वरचे वावले या 2 संघादरम्यान पहिल्या 2 षटकांचा पूर्वार्ध संपला। संघाची धावसंख्या येऊन टेपले ती म्हणजेच 2 बाद 23 वरती।
वॉट अ शॉट. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लगावलाय हा मोठा 6 धावांचा फटका. शांताराम शांताराम देऊन टाक परत. तुझं पण झालं. मारला त्याला का? मारला त्याला. काय बोल आता 6 मारला ना त्याला देऊ का त्याला? 2 6 मारला त्याला का? शानदार शानदार हुक्का पार्लर यांच्याकडून षटकार लगावला होता. आकाश साठी आले तब्बल 1000 रुपये बक्षीस. हे देऊन टाका. हे दुसरे कोण जाय 500 कोण आहे त्यांनी दिला 1000 रुपये. ते दिलं 13 नंतर द्या कोणता असते या कमेंट करतात. तर सामना मात्र आता सूर्यकांत दिशेमध्ये येऊन थांबलाय. तर नंतर हा मात्र आणखीन एक षटकार. तर नुसते हल्ल्याचा मात्र व्हायला लागत नाही सर. 4 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत गोलंदाजी दाखवलाय. ते ओराबन वाल संघाच्या या ताकदवान फलंदाजांनी संघाची धावसंख्या जाऊन ठेवली आहे ती तब्बल 35 वरती. लॉंगॉनच्या दिशेला चेंडू जातो 1 धावेसाठी आणि 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन ठेवली ती तब्बल 36 वरती. 30 षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांचा पूर्वार्ध आणि 4 षटकांचा उत्तरार्ध असं हे द्वंद्व या मैदानावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 3ऱ्या वेजनीमध्ये. शॉर्ट टप्प्याला उंचाई मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोमध्ये खूप सारा जोरदार प्रयत्न केले होते. जोरदार अपील पुन्हा एकदा आणि ही डायरेक्ट हिट मात्र अंगलात येते आणि एकीला दुहेरीमध्ये आणि दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट करतायत आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या मात्र पुढे वधारते जाऊन ठेवते 2 बाद 39. ज्याप्रमाणे ऋषी नाईकने सुरुवात करून दिली होती पहिले 2 चौकार. नाव सांग अण्णा. जो कोणी 6 मारेल त्याला 1000 रुपये. पैशांचा धो 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 पाऊस पडायला लागलाय. शांताराम खरं त्यांच्याकडून या दरम्यान मात्र या पैशाच्या हव्यासापुढे निर्धाव चेंडू खेळ आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. दिनेश सर, आपण जर विचार केला क्रिकेट क्षेत्रामध्ये पैसा एवढा वाढलेला आहे, पण मी निश्चित सांगेन मित्रांनो, पैसा वाढला 39 धावा धावपलकावर लागल्यात. आपण निश्चित विचार करणार पैसा वाढलाय दिनेश पाटील, पैसा वाढलाय पण आपुलकी आणि जिव्हाळा मात्र कमी झालाय. कारण ओवळ्याच्या आर्या स्पोर्ट्सनं ज्या टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं रायगड जिल्हा उपाध्यक्ष नंदराशन मुंगाजी यांनी, त्या मैदानामध्ये तब्बल 70,000चं पारितोषिक लावला गेला होता आणि कृष्णा सातपुते हा फलंदाज ज्या गोलंदाजानं आउट केला त्या एका चेंडूसाठी तब्बल त्या गोलंदाजाला 10,000चं पारितोषिक मिळालं होतं. नक्की ते पैशाचा पाऊस खऱ्या अर्थाने पडतोय, परंतु महेश सर ज्या वेळेला आपण समालोचन करत असतो की ज्या वेळेला पैशांची सैराट होते त्यावेळेला समालोचन करणं आपल्याला कठीण जातं असं मला वाटतंय. कारण प्रत्येकाला वाटतं की आपलं नाव आलं पाहिजे, पण त्याच्यामुळे आपल्याला सामना प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं कठीण जातं असं मला तरी वाटतंय. आपण या ठिकाणी अतिशय चांगला उल्लेख केला की प्रत्येकाला असं वाटतं माझं नाव येणं गरजेचं आहे, पण एकच या महाराष्ट्रामध्ये एकच वाघ जन्माला येऊन गेला की ज्याने नावाची कधीच अपेक्षा केली नव्हती, तो छत्रपती शिवाजी महाराज. कारण त्यानं स्वराज्य नाव दिलं होतं, कधी शिवराज्य हे नाव दिलं नाहीये. नक्कीच, कारण राज्य व्हावं त्यांची इच्छा. मोठा शॉट, याला म्हणतात ताकद आणि यालाच म्हणतात टायमिंग.
अप्रतिम फटकेबाजी, एक मुस्तैदी आणि सुलतानी षटकार. घाम फुटला बॉल 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 बॉल. हॅलो, या ठिकाणी फलंदाजानं बॅक टू बॅक 2 चौकार मारले तर साईनाथ साळुंखे साहेबांकडून तब्बल 1000चं पारितोषिक आहे. नक्कीच पैशांचा पाऊस सुरू झालाय. धो बरसतोय. हा चेंडू मात्र स्वर तर खऱ्या अर्थानं धावसंख्येला मात्र आकार येतोय. धावसंख्या जाऊन ठेवते तब्बल 46 वरती. 4थं षटक प्रगतीपथावर असताना सुरेख फलंदाजी सुरेश साळुंखेची. पुन्हा एकदा स्वैर चेंडू. गोलंदाज सुशांत करत यस समीकरण. यस सुशांत आणि सुरेश या 2 खेळाडूंमधली जुगलबंदी. गोलंदाज एक विकेट, दुसऱ्या चेंडू षटकार, 4था आणि 5वा म्हणजे लागोपाठचे 2 चेंडू स्वैर. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जात होता परंतु सुरेख झेल टिपलाय वेळ देचक्या संदेशानं. आणि अशा प्रकारे सुरेशची खेळी संपुष्टात आली आहे आणि मोहरा बाद झाला 4था ओडाफन वहाल संघाचा. नक्कीच सँडी नदीन दडूनसी आणि बूट घालूनसी पोरं आता खेळायला जात आहेत. कॉलेजपेक्षा जास्त नखरे तर इकडेच दिसत आहेत. एवढे सुंदर कपडे असतात की खरे पाहिलं तर 2000 पर्यंत ट्रॅक आणि 2000 टी शर्ट सुद्धा आपण घालतो. म्हणजेच खेळाबरोबर दिसणंही अनिवार्य व्हायला लागलंय. धावसंख्या मात्र जाऊन ठेपले तब्बल 47 वरती. पुन्हा एकदा स्वैर मारा. 1ने धावसंख्या पुढे जाते 48 वरती. शांताराम घरे त्यांच्याकडे प्रतीकसाठी 500 रुपये. बीटी मुंबईकर साहेबांचं आगमन झालंय. अतिशय सुरेख आणि दर्जेदार गोलंदाजाचा मात्र 3 चेंडू आतापर्यंत स्वैर पडलेत. परंतु स्वैर चेंडू पडल्यानंतर 1 मध्ये विकेट जाते किंवा निर्धाव होतो. म्हणजेच एक बॅलन्स गोलंदाजी म्हणता येईल. गोलंदाज सुशांत खरची ऑन स्ट्राईक आहे. डावखुरा फलंदाज प्रतीक पाटील विक्रांत. चेंडू सीमा रेषा गाठतोय. कौकोनाच्या दिशेतून चेंडू वाईडिशच्या मिड विकेटच्या मधून गेला. चेंडू 4 धावांसाठी. भूषण खारकर कुठे असेल तर लगेचच यायचं इकडे. भूषण खारकर अतिशय सुरेख धावसंख्या आता मध्ये जाऊन ठेवले 50 ओलांडले 51 वरती. आणि हा एक मनगटी फटका सीमा रेषा क्रॉस करतोय. या शेवटच्या 2 चेंडूवर आलेल्या 10 धावा नक्कीच लढण्याचं बळ देतील ते या वडापान वहाल संघाला. येणाऱ्या 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण 58 धावांचं. परंतु आठवण करून देईल महेश म्हात्रे सर की 58 धावा बेळगावी संघानं 56 धावा केल्या होत्या. त्या 56 धावा वाकडी संघानं शेवटचे चेंडू वसूल केल्या. परंतु बोरकार संघाने केलेल्या 54 धावा मात्र 2.2 षटकामध्ये पूर्ण केलेत. म्हणजे या 56 आणि 58 धावांचा पाठलाग सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला तर सहजच पार होऊ शकतोय. बघायचं आहे वर्षेवाला संघ तो सकारात्मक विचार ठेवतो का की वोडाफोन वहाल संघ त्यांना धावांचा पाठलाग करण्यासाठी रोखतोय. हे कसं रोखतोय किंवा कोणत्या प्रकारचा पाठलाग होतो याचा धावतं वर्णन आपल्या समोर मांडतील आमचे उपाध्यक्ष आदरणीय महेश म्हात्रे सर. धन्यवाद दिनेश वडे साहेब. या ठिकाणी आपण बघतोय एक अतिशय जबरदस्त लढत मैदानावर रंगणार यामध्ये शंकाच नाही. कारण संगम आणि उदय विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी साईनाथ साळुंखे साहेबांच्याकडून
तब्बल 2000चं पारितोषिक वहाळ संघाला या ठिकाणी आलेलं आहे. जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे. वरच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 58 धावा 24 चेंडूमध्ये 58 धावांची बहारदार खेळी करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी वरच्या संघाला. पण डीजे किती समजावू ग बायाला दारू फार वाईट आहे तरी हा मेला सकाळपासून असा टाईट आहे दिवस पूर्ण सरला आता याची फुल नाईट आहे आज याला मी सोडणार नाही आता खरी याची अनु माझी टप फाईट आहे दारू साठी नवरा ग माझा हो दारू साठी नवरा ग माझा मेलेला उठल दारू साठी नवरा ग माझा मेलेला उठल कधी माझ्या घरधण्याची दारू सुटल कधी माझ्या घरधण्याची दारू सुटल. हॅलो वरच्या संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण मैदानामध्ये फलंदाज पाठवायच्यात. या ठिकाणी डीजे ऑपरेटर यानं अतिशय सुंदर गीत वाजवला. पण यावर निश्चित मी सांगेन मित्रांनो कारण दारू वाईट आहे पण जरी ती वाईट असली तरी बरीच अशी कामं आहेत की दारूमुळेही होतात. तर क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. नो प्रॅक्टिस प्लीज. हॅलो आपण चलतोय मैदानाकडे ज्या ठिकाणी ओपनिंग जोडी मैदानावर उदय आणि विक्रांत. उदय आणि विक्रांत या दोन ओपनिंग जोडीचा विचार केला. विक्रांत यांना ओवळ्याच्या मैदानावर आपल्या फलंदाजीचा धुमाकूळ घातला होता. षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती. तो विक्रांत मात्र मैदानावर आणि त्याच्या सोबत आहे तो उदय. पण वरचवले संघाचे वहाळ संघाचा संघनायक ऋषी नाईक आपणास विनंती करतो की आपण आता टीम मीटिंग्स जरा वेळेचं महत्व आहे. मी सर्वांना विनंती करेन वेळेचं फार महत्व आहे. या ठिकाणी आपण बघतोय वरचवले संघाचा विचार केला तर बरेच वर्ष ज्यांनी मैदान गाजवलं होतं बरेच वर्ष मैदान मध्ये चांगला खेळ करणारा पण आज मात्र या ठिकाणी त्यांचा पाठीराखा एक कोच या भूमिकेमध्ये आहे तो म्हणजे महेश भगत. हे त्यांचे खंदे समर्थक वरचवल्याचे या ठिकाणी त्यांच्या तंबूमध्ये बसले त्यांच्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी. पण यावेळेला मात्र आपण बघतोय स्टेजवर वहालचे बरेच जे हितचिंतक या ठिकाणी आलेले आहेत जे या ठिकाणी पैशांचा पाऊस पडताना दिसतोय. बक्षिसांची खैरात आहे. बरेच वर्ष मैदान गाजवणारा वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येणारा एक जबरदस्त गोलंदाज कल्पेश समोर विक्रांत. यावेळेला मात्र बॅलन्सिप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज बाद. यानंतरचा होणारा सामना चिर्ले वर्सेस नावडे या दोन संघादरम्यान सामना रंगणार. पण चिर्ल्या संघाचे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्पर्धा राधा एंटरप्राइजेस चिर्ले ज्याचे आयोजक आहेत दीपक पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला 8 तारखेला महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्पर्धा चिर्ल्याच्या मैदानावर रंगणार. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीस यायचा. पण या दरम्यान परत एकदा गोलंदाजीच्या मार्गावर आहे तो कल्पेश घरत. तर समोर फलंदाज आहे समीर घरत ज्याने मगाशी तडाखेबद्ध फलंदाजी करणारा हा फलंदाज. यावेळेला मात्र परत एकदा चेंडू भिरकावतो. चेंडू जातो आहे मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये.
ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय थ्रो करतोय तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण करतोय समीर. या 2 धावेनं संघाची धावफलकावर धावा लागल्यात. पहिल्या गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा लागल्यात. 2 धावा धावफलकावर अतिशय जबरदस्त सामना रंगणार यामध्ये शंकाच नाही. 59 धावांची गरज आहे ती वरचवले संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पण तंबूमध्ये संगम घरात हा खेळाडू अद्याप साबूत आहे. यावेळेला मात्र हा चेंडू भिरकावला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण करतोय आणि 2च धावेवर समाधान मानावं लागेल ते समीर खरत या फलंदाजाला. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 59 धावांचा पाठलाग करताना आयुष वरचवले हा संघ. अतिशय जबरदस्त सामना होणार यामध्ये शंकाच नाहीये. यावेळेला मात्र हा फलंदाज बाद. हेलिकॉप्टरला फटका लगावण्याचा प्रयत्न होता समीरचा पण प्रयत्न फसतोय. फलंदाज बाद. डिझाईन ऑपरेटर आपण या ठिकाणी कलियुगाचं गीत वाजवलं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला कल्याणच्या सुभेदाराला ज्यावेळेला मावळ्यांनी लुटला होता त्यावेळेला कल्याणच्या सुभेदाराची सून एवढी सुंदर होती की जर पानाचा विडा खाला तर गळ्यातून रक्त दिसायचं. अशी सून महाराजांच्या समोर पेश केली होती. त्यावेळेला महाराजांच्या मुखातून एकच शब्द निघाले होते, अशीच असती आमची आई तर असेच झालो असतो आम्ही. ते छत्रपती शिवाजी महाराज. नाही तर आत्ताचे कलियुगातले मावळे कसे आहेत ते आपल्या सर्वांना माहिती आहे. पण या दरम्यान चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर चौकार. आत्ताचे मावळे नाही तर बरेच कावळे आहेत. चमके शिवाची तलवार चमके शिवाची तलवार. ऑपरेटर आपण या ठिकाणी आठवण करून दिले तर जय भवानी जय शिवाजी यावर निश्चित म्हणेल वार करून ढाल तोडतो त्याला तलवार म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये एकच वाघ जन्माला ज्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. या दरम्यान हा चेंडू जातो लगबच्या दिशेला. 1 धाव पूर्ण करतोय. एका धावेला संघाची धावसंख्या झाली होती 9 धावा धावपळकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 9. जिंकण्यासाठी 59 धावांचं आव्हान ते आयुष वरचवल्या या संघासमोर. ऑपरेटर जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे. आपण गीत वाजवलं हे सैराटचं गीत आहे. पण त्या नवतरुण आणि नवतरुणांना माझी विनंती असेल की आई बापाला जो त्रास होतो तो देऊ नका. कारण आयुष्यभर तुमचा सांभाळ करतो आणि शेवटच्या क्षणाला तुम्ही आई बापाला विसरता. असं करू नका ही माझी विनंती आहे तुम्हाला. 18 चेंडू जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. कारण हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये काही होऊ शकतं. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि सत्ययुगामागची परिस्थिती बघितली तर भावासाठी 14 वर्ष वनवास भोगलेलाही आपण इतिहास बघितलेला आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. वरचवल्या संघाला हा सामना गोलंदाज अधीर घरात यावेळेला मात्र अपील होतोय आणि संगम घरात मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी संगम घरात मैदानाच्या बाहेर येत असताना शांतता पसरली ती वरचवले खेमेमध्ये. सुभेदाराची सून होती सुंदर अशी, सुभेदाराची सून होती सुंदर अशी,
राजा शिवबान धाडली जशी तशी राजा शिवबान धाडली जशी तशी राजा शिवबान धाडली जशी तशी राजा शिवबान धाडली जशी तशी. डीजे ऑपरेटर सँडीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो. याला म्हणतात टायमिंग. टायमिंग कशाला म्हणतात मित्रांनो, तर याला म्हणतात टायमिंग. 17 चेंडू 50 धावांची गरज. यावेळेला मात्र चेंडू भिरकावून द्यायचा होता. खराब क्षेत्ररक्षण आणि एका धावेनं संघाची धावसंख्या झाली होती 10 धावा धावफलकावर लागले. यावेळेला मात्र जिंकण्यासाठी 16 चेंडू मध्ये 49 धावांची गरज. 16 चेंडू 49 धावांची गरज आहे. उदय या फलंदाजानं कोहलीच्या मैदानावर 20 चेंडू मध्ये 70 धावांची बहारदार खेळी केली होती. जर सामना जिंकायचा असेल तर ती खेळी या मैदानावर करावी लागेल. पण प्रत्येक वेळेला दिवाळी आणि दसरा नसतो हे आपल्यालाही माहित आहे, कारण क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. जर असं आणि तसं होतं तर या खेळाला नाव क्रिकेटच पडलं नसतं. यावेळेला मात्र हा चेंडू भिरकावला लॉंग ऑफच्या दिशेला. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली. अनुपदार गेला न भर, अनुपदार गेला न भर. डीजे ऑपरेटर आपण बऱ्याच वर्षाची आठवण करून देता, कवाल्यांची आठवण करून देता आम्हाला, कारण 16 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र उदयची बॅट तलपते. चेंडू जातो मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडून. खणखणीत षटकार. चेंडू 39 धावांची गरज आहे वरच्या संघाला हा सामना जिंकायला. आणि उदय मात्र आपल्या लय मध्ये येताना दिसतोय. परत एकदा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेला. खराब क्षेत्ररक्षण. यावेळेला मात्र परत एकदा कमबॅक करतोय. तिसऱ्या धावेसाठी धावतोय फलंदाज आणि दोन धावा पूर्ण करतोय. असं वाटलं होतं की तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावतोय, पण 2च धावा. यावेळेला मात्र ज्यावेळेला क्षेत्ररक्षक पडला त्याला उदयला असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय, पण यावेळेला मात्र जिंकण्यासाठी षटक संपलेलं आहे. एक मिनिट. षटकार बाउंड्री. षटक संपलेला आहे. षटक संपलंय. षटक संपलंय. षटक संपलेला आहे. षटक संपलेला आहे. षटक संपलेला आहे. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र 12 चेंडू 37 धावा कशा पद्धतीनं पूर्ण करतात याचं धावतं समालोचन आहे ते आपण चालतोय दिनेश बंधू यांच्याकडे. 12 चेंडू आणि 37 धावांचा आव्हान उभा आहे की या जीवांच्या आकांतानं नक्कीच धावला होता. उदय घरात थोडस अडचण, पण आकाश घरात गोलंदाजीच्या मार्कवर येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. धाव किती आल्या? हे नको आता, सध्या नको दादा, आता मॅच जरा येणार. सुरेख फटके बाजूने अशा प्रकारे बाद किती
नक्कीच अशा प्रकारे बघायचं की धावांचा प्रवाह रुंदावा लागणार आहे. ऊज आहे याच्या बॅटमध्ये क्षमता आहे, ती ताकद आहे, ती ताकद थोडीशी मॅन होते का उंचावर मारण्याचा प्रयत्न सपेशल फसला आणि अशा प्रकारे चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरून एक धाव पूर्ण, दुसऱ्यांचा प्रयत्न नसणार आहे आणि सुरेख गोलंदाजी करतो आकाश घरात की ज्या आकाश घरातनं सुरेख फलंदाजी केली होती महेश सर, तोच आकाश घरात सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. 9 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण म्हणजे एक मोठं अवघड आव्हान येऊन ठेपतंय. जोरदार मारण्याचा प्रयत्न सपेशल फसला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. असे सुरेख आणि टिच्चून मारा करतोय वहाल संघ. नावडे संघाचा संघनायक आणि चिरले संघानायक प्लीज लवकर यायचा आहे कारण हा सामना संपत आलाय. तर विनंती करतो लवकर यायचं नाणेफेकीसाठी. चिरले वरती वरती या तेव्हा समजेल ना मला. हे वरती पाठव चैतन्य, हे वरती. अप्रतिम गोलंदाजी होते कारण ज्या प्रकारची गोलंदाजी गरज होती त्याच प्रकारची गोलंदाजी आता करतोय. तो म्हणजेच हा वहाल संघाचा गोलंदाज आकाश घरात तर जखडून ठेवलाय आता वरच्या संघाला. ऑन स्ट्राईक अक्षय भगत तर गोलंदाजीच्या माईकवर आकाश. चेंडू हवेत, चेंडू सीमारेषा गाठतोय. वाट कॅच, सीमारेषेच्या बाहेर पकडलेला हा झेल 6 धावांसाठी. कॉईन दे, कॉईन कॉईन घ्या तिकडे, कॉईन घ्या. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज येऊन ठेपली. ती म्हणजेच आयुष्यभरच्या संघाला ताकद आहे, ती म्हणजेच ऊज आहे, ऑन स्ट्राईक असणार आहे, क्षमता आहे षटकार लगावण्याची. कारण वाकईच्या मैदानावरती धावा जमलेत 30 जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज. येणारे 6 चेंडू उदय घरात ऑन स्ट्राईक. सुरेखाने टिचून मारा आणि सुंदर झेल टिपला ऋषी नाईकना आणि उदय घरात ज्या आशा पल्लवी झाल्या होत्या त्या आशा मात्र मावळताना दिसत आहेत. नाणेफेक नावडे संघाने जिंकली आहे. या सामन्यानंतर लगेच आपला निर्णय अंमलात आणायचा आहे. सामना 4 षटकांचा खेळला जरी नोंद घ्यायचे. याच्या पुढील सर्व सामने मात्र 4 षटकांचे. 5 चेंडू आणि 29 धावा. 5 चेंडू आणि 29 धावांची गरज. सामना लगेच सुरू करायचा आहे. गोलंदाजीच्या मार्कवर प्रवीण मुंबईकर की आमचे सर्वांचे घनिष्ठ बेटी मुंबईकर साहेबांचे सुपुत्र. हा चेंडू मात्र लॉंगॉनच्या दिशेने जातोय 1 धावेसाठी आणि या 1 धाव्याने मात्र मोठा फरक पडत नाहीये कारण सामन्याला पुढची कलाटणी मिळते. 4 चेंडू आणि 28 धावांची गरज जिंकण्यासाठी वरच्या संघाला वोडाफोन वहाल संघाच्या विरोधात खेळताना. नो बॉल कॉल आशा पल्लवीत ठेवतोय का? या चेंडूवर जर मोठा फटका आला असता, प्रीहितचा इशारा पंचांचा, जर मोठा फटका आला असता तरीही आशा पल्लवीत राहिल्या असत्या, परंतु मोठा फटका आला नाहीये. 1 चेंडूची 7 अजूनही मिळते. 4 चेंडू 27 धावा. फटका लगावलाय 6 धावांचा मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांचा मोठा फटका.
धन्यवाद. आता खाजवा की नक्की डोकं खाजवा. जर त्या नोबॉलला षटकार आला असता तर कदाचित सामन्यामध्ये जाम राहिली असती. 3 चेंडू अजूनही 21 धावांची गरज. पुन्हा एकदा फटका. आक्रमकता ताकद दाखवून दिले. बॅनर हिट केलाय. अतिशय सुरेख फटकेबाजी. ऐन मोक्याच्या क्षणाला लगावलेले फटके. सामना हातून निसटलाय तरीही सामन्याची दोरी अजून सोडली नाहीये. एका चेंडूमध्ये 9 धावा याच मैदानामध्ये झाल्या होत्या. विगर संघाच्या दीपक फडके यानं याच मैदानात 1 चेंडूमध्ये 9 धावा केल्या होत्या. 2 चेंडू 15. 2 चेंडू 15. व्हॉट अ इनिंग. इट्स अ ग्रेट. हॅट्स ऑफ मित्रा. अप्रतिम फलंदाजी. ताकदीचा सक्षमतेचा लढा. आणि उदय करत संगम आणि विक्रांत विचार करत असतील की जर का थोडासा योगदान आमचा लागला असता तर सामन्याला कलाटणी. 1 चेंडू 9 धावा. इतिहास आहे या मैदानाचा. पुन्हा एकदा आता मात्र बाद. परंतु अप्रतिम फलंदाजी. भलेही आपण पराभूत झाला असेल परंतु ताकदीची सक्षमतेची लढाई. सुरेख फलंदाजी. हे पैसे कोणाकोणाला आले? नावरे संघानं आपला निर्णय लगेच अंमलात आणायचा आहे. आकाश घरत. शांताराम घरत साहेबांना विनंती करतोय की आपण इकडे यायचंय.